घेऊन निश्चितपणे आम्ही पावसामध्ये वादळवारा पाऊस झाला मुलींना आम्हा शिवे कारण तुफानातले दिले आम्ही रे तुफानातले दिले निश्चितपणे संघर्ष के आंबेडकर वाचले निश्चितपणे या ठिकाणी आम्ही सुधार आहोत आणि आमचा महामोठी विहार सुधारित आहे निश्चितपणे आम्हाला ताब्यात सरकारने अशी दखल घ्यावी अशी विनंती मी आधी सर्वजण जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी भारताच्या राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडे या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत। सन्माननीय जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मेजर अशोकरावजी कांबळे साहेब, दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष तुकारामजी ढगे साहेब, उपस्थित राज्य सचिव या प्रत्येकाचे धर्मस्थळ जे आहेत प्रार्थना करण्याचे, मस्जिद आहे ते मुसलमानाच्या ताब्यात आहे, मंदिर आहे ते हिंदूच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनचे चर्च हे त्यांच्या पादरीकडे आहे, पण हे बौद्धांचं जे विहार आहे ते बौद्धांच्याच ताब्यात राहावं। ते 1949चा जो कायदा आहे ते हटवावा आणि ते पूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावं। पहिला टप्पा मला वाटते फेब्रुवारी 1 जानेवारी भीमा कोरेगावला आकाश लामाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि ते आकाश लामांनी 12 फेब्रुवारीला बुद्धगया ते पोषण केलेलं होतं। त्यांच्यासोबत आपल्याकडं विनयजी आलेले होते। ह्या पद्धतीने कार्यक्रम सुरू आहे। भंते विनयजी आणि लामाजी एकत्र येऊन बुद्धगयेमध्ये लढा देत आहेत। त्याचाच भाग म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी 12 तारखेला कालच्या आपल्या परभणीमध्ये सुद्धा दौरा केला आपल्या विनयचार्यजींनी आणि त्यांना सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू आहे आणि सर्व आंबेडकर फॅमिली यामध्ये आहे। त्याबरोबरच संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक शिक्षिका, समता सैनिक दलाचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध संघटनाचे राजकीय पुढारी, पुन्हा विशेषतः संविधानवादी आंबेडकरवादी या सर्वांना सोबत घेऊन भीमराव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी 17 सप्टेंबर म्हणजे पहिले प्रणेते ज्यांनी श्रीलंकेत असणारे धम्मपाल अन्नगारिक यांनी जो लढा उभा केलेला होता त्या लढ्याचे त्यांची आज जयंती आहे। तसेच समाजसुधारक रामस्वामी यांची सुद्धा जयंती आहे आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा 49वा स्मृतिदिन आहे। या तिघांचेही कार्यक्रम घेऊन वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे आजचा हा लढा आपण भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं बौद्ध महासभेच्या वतीनं बुद्धविहार महाआंदोलन मुक्ती आंदोलन या ठिकाणी कलेक्टरला निवेदन देऊन आणि जयंती साजरी करून देणार आहोत।